लातूर जिल्ह्यातील औसा येथील सुप्रसिद्ध असलेले पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर श्रीधर गुणवंतराव शिंदे यांना नुकतेच राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। ग्रामीण भागामध्ये वाढलेले श्रीधर शिंदे हे शेतकरी कुटुंबातील आहेत। त्यांनी मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने हे यश मिळवलेले आहे। सहाय्यक आयुक्त या पदावर ते उत्तम कार्य करत आहेत, म्हणून त्यांना गुणवंत पशुवैद्यक हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे। या अनुषंगाने आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। आपण पाहतो की समाजामध्ये बरीचशी माणसं, बरीचशी लेकरं या ठिकाणी वडिलांचं नाव चालवतात, परंतु काही माणसं वडिलांचं नाव तर चालवतातच, पण त्याचबरोबर वडिलांचे गुणसुद्धा चालवतात। अर्थातच मी बोलतोय या ठिकाणी कैलासवासी गुणवंतराव शिंदे यांचे चिरंजीव, आणि नुकताच या ठिकाणी त्यांना गुणवंत पशुवैद्यक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे, सन्मानित करण्यात आलेला आहे। असे सन्माननीय औसा येथील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन सन्माननीय डॉक्टर श्रीधर गुणवंतराव शिंदे यांच्याबद्दल सर, राज्यस्तरीय जो पुरस्कार तुमचा जो सन्मान झालेला आहे, या पुरस्काराच्या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया, काय सांगाल? नमस्कार। खरोखरच मला खूप आनंद झाला। हा पुरस्कार जेव्हा मी डिक्लेअर झाला त्यावेळी मनामध्ये खूप आनंद निर्माण झाला, कारण आजपर्यंत केलेल्या 2000 जवळपास म्हणजे 1999ला मी या सेवेमध्ये आलो, आणि त्यानंतर जे पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये जे काही काम केलं त्या कामाचं चीज झालं असं निश्चित मला वाटतं। कारण शेतकऱ्यांची जे गरीब गोर आणि मुक्या प्राण्यांची जी सेवा मनाभावातून केली त्याचं फळ मला मिळालं, आणि निश्चित मी आनंद। सर, निश्चितपणे जेव्हा एखादा पुरस्कार आपल्याला एखादी संस्था किंवा शासनामार्फत मिळतो, पुरस्काराचा अर्थच असा आहे की ज्या व्यक्तीचं कार्य चांगलं आहे त्या व्यक्तीला पुरस्कार असतो, आणि या पुरस्कारामुळे आणखी चांगलं काम करण्याचं बळ मिळतं। या पुरस्काराच्या अनुषंगाने अनेक प्रश्न आहेत, पण त्या अगोदर मला असं विचारावंसं वाटतं की आत्ता या ठिकाणी पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये तुमचं नाव आहे, चांगल्या पद्धतीने कामही करत आहेत, परंतु याच्या अगोदरच आयुष्य कसं होतं? म्हणजे खरंच या क्षेत्रामध्ये यायचं होतं का आणखी काही वेगळं होतं? माझं बालपण हे खेडेगावामध्ये गेलं। 10वीपर्यंत शिक्षण माझं जय किसान विद्या मंदिर गंगापूर, तालुका जिल्हा लातूर येथे झालं। 10वीपर्यंत मराठी मीडियम होतं, परंतु माझे मोठे भाऊ सुधाकररावजी शिंदे त्यांना मी तात्या म्हणतो, तर त्या तात्यांनी मला लहानपणापासून तुला काय व्हायचं आहे आणि कुठल्या क्षेत्रामध्ये तू काम करू शकतोस असे वेगवेगळ्या अल्टरनेटिव्ह पर्याय मला दिले। त्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं किंवा सायन्स ही फॅकल्टी घेतली तर निश्चित तुला चांगल्या प्रकारे डॉक्टर होता येईल, तुला इंजिनियर होऊ शकतोस, ॲग्रिकल्चरमध्ये कृषी अधिकारी होऊ शकतो। तर अशा वेगवेगळ्या पर्याय दिल्यामुळं मी निश्चय केला की निश्चित आपण सायन्स घ्यायचं, आणि सुदैवाने लातूरला 11वीला मला शाहू कॉलेजला ॲडमिशन भेटली, आणि त्यामुळं तिथं माझ्या खरं कष्टाचं चीज आहे। कारण सर, ग्रामीण भाग म्हणजे गंगापूर आणि त्याच ठिकाणी त्याच गावामध्ये तुमचं शिक्षण झालं, वडील शेतकरी, कधी कधी असं वाटलं होतं का की आपण जे शिक्षणामध्ये चांगली झेप घेऊ, पण चांगलं नाव कमावू, म्हणजे असं काही प्लॅनिंग होतं हे शिक्षण सुरू असावं? खरं पाहिलं तर काहीच 10वीला असताना मला कुठल्याच क्षेत्राबद्दल काही माहिती नाही, परंतु जेव्हा मी लातूरला गेलो आणि शाहू कॉलेजमध्ये डॉक्टर जाधव सर त्यावेळेस म्हणजे सायन्स फॅकल्टीचे प्रिन्सिपल होते, त्यांनी बऱ्याच मोटिवेशनल गोष्टी आम्हाला सांगायच्या। म्हणजे जे काही मेरिटमध्ये आलेले आहेत विद्यार्थी त्यांच्या मुलाखती किंवा त्यांचे कार्यक्रम व्हायचे, आणि त्याच्यातून मला इन्स्पायरेशन मिळालं की माझे वडील खरोखर एका गरीब कुटुंबात, शेतकरी कुटुंबात जन्मलेलं आहे, आणि वडील शेतकरी असल्यामुळे त्यांनाही या गोष्टीचं ज्ञान नव्हतं। परंतु जेव्हा मी तिथं गेलो आणि शेतकऱ्यांची मुलं चांगली मार्क्स घेत आहेत, डॉक्टर इंजिनियर होत आहेत, यावेळी मला खूप मोठं स्फुरण मिळालं त्याच्यातून, आणि त्यामुळं मी तिथंच ठरवलं, निश्चय केला की आपल्याला जे तात्यांनी सांगितलं, माझ्या वडिलांचं जे काही इच्छा आहे
ती आपल्याला पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यायची. आणि 11वी-12वीच्या दोन्ही वर्षामध्ये मी खूप अभ्यास केला. खरं तर मराठी मीडियम आणि सडनली जे झालं की इंग्रजी मीडियम. आणि इंग्रजी मीडियम असल्यामुळे मला थोडासा त्रास झाला. पहिले 6 महिने मला काही समजत नव्हतं. परंतु जसजसा अभ्यास करायला लागलो होता इंग्रजीचा, तसं समजत गेले विषय, समजत गेले. आणि त्यामध्ये मला निश्चित 88% 12वीला मार्क्स मिळाले. आणि ग्रुपिंग 1 मार्क्समुळं माझं मेडिकल चुकलं आणि मी वेटरनरीला दाखल झालो. सर, वेटरनरीकडे आलात आणि मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये येऊन चांगलं आपण काम करू शकत नाही. कारण बऱ्याच वेळा तुम्ही जाता कुठे त्याहीपेक्षा करता काय याला खूप महत्त्व आहे. मागच्या अनेक वर्षापासून अगदी प्रामाणिकपणे सेवा करतात. सर, बऱ्याच वेळेला ॲज अ डॉक्टर म्हणून आपल्याला माणसांची भाषा लवकर समजते, भावना आपल्याला कळतात. परंतु ज्या मुख्य प्राण्यांची आपण सेवा करायला असतो, पशुपक्षी यांची आपल्याला भाषा पण समजत नाही, भावनाही समजत नाहीत आणि तरीही त्यांना ट्रीटमेंट द्यायची असते. तर हे मला असं वाटतं की फार मोठं आव्हान असतं. हे आव्हान आपण मागच्या अनेक वर्षापासून स्वीकारले आणि त्यात तुम्हाला यश आलेलं आहे. कशा प्रकारे ह्या सगळ्या भावना समजून घेतात आणि ट्रीटमेंट करतात? खरंच तसं प्राण्यांची त्यांच्यावरती औषधोपचार करणं किंवा त्याच्यापेक्षा निदान करणं हे खूप महत्त्वाचं असतं. परंतु पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी येथे मला मराठवाड्यामध्येच माझं शिक्षण झालं बॅचलर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये केलं. परंतु तिथल्या गुरुजनांनी मला ज्या काही ज्ञान दिलं त्याचा उपयोग मी सुरुवातीची जी माझी अपॉइंटमेंट होती ती मी जत तालुक्यामध्ये अत्यंत दुष्काळी तालुका, त्यामध्ये कर्नाटक बाँड्रीवरती माझी पहिली 1999ला अपॉइंटमेंट झाली. तिथं बघितलं तर सगळं दुष्काळी भाग. त्यांच्याकडे जनावरं फक्त संकरित जनावरे, त्याचबरोबर पाण्याचं दुर्भिक्ष खूप मोठ्या प्रमाणात. आणि अशा परिस्थितीत जनावरांवरती खूप प्रेम करणारी माणसं तिथं भेटली. किलार आणि संकरित गाई, त्याचबरोबर द्राक्ष बघायला. परंतु एक खूप चांगला रिस्पेक्ट मला तिथं मिळाला. ज्यावेळी मी औषधोपचार करायचो आणि काही जनावरं ऑपरेशन करून जगवली सुरुवातीच्या काळात, तर लोकांना माझ्याविषयी खूप प्रेम निर्माण झालं. आणि तिथंच खरं तर लोकांनीच मला प्रेरित केलं की चांगले काम करणार. आणि मी 24 तास तिथं अवेलेबल होतो. अशा खेडेगावामध्ये कर्नाटक बाँड्रीवरती मी माझी फॅमिली घेऊन 6 वर्ष राहिलो. आणि 6 वर्ष राहिलो तरीसुद्धा लोक मला सोडायला तयार होते. कारण तिथे जे काम, मी रात्री 2 वाजता जरी कोणी बोलावलं तरी 2 वाजता त्यांच्या शेतकऱ्यांच्या दारात जाऊन त्यांच्या गोठ्यावर जाऊन ट्रीटमेंट केली. त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया केल्या, आपल्याला ट्रान्सफ्युजन केलं. बऱ्याचशा जनावरांमध्ये किला तर म्हणजे तळहातावरती जसं मुलाला सांभाळतं तशा प्रकारचं प्रेम ते त्या जनावरांना देतं. त्याच्यामुळं मला एक वेगळाच अनुभव तिथं आला आणि त्याच्यातून मी डेव्हलप होतो. सर, हल्ली बघतो आपण की बऱ्याचशा जनावरांचे जे दुखणं आहे, जो आजार आहे तो लवकर समजत नाही. आणि जेव्हा समजतो तेव्हा ते जनावर दगावलेलं असतं किंवा ते हाताबाहेर गेलेलं असतं. तर अशा जे काही जनावर आहेत, जे काही पशु आहेत, यांचे आजार कसे ओळखायचे, काय योग्य लक्षणं असतात आणि त्याच्यावर ट्रीटमेंट काय केली पाहिजे? आता बऱ्याच वेळा काय होतं की आजार शासनाने बऱ्याच पशुवैद्यकीय क्षेत्रातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे. याच्यामध्ये आम्ही जे काही लक्षणं आहेत, हिस्ट्री टेकिंग खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे त्या जनावराचा पूर्व इतिहास, आजारी पडण्याअगोदरची त्याची कंडिशन आणि आजारी पडल्यानंतर कुठल्या लक्षणांचा प्रादुर्भाव दिसून येतो. तर त्याच्यामध्ये जनावर खात नाही, प्रवंत करत नाही किंवा बसायला उठायला त्रास होतो. तर या लक्षणावरून आम्ही काही आराखे पाहतो. त्याचबरोबर आता आधुनिक पद्धतीमध्ये जर पोट फुगत असेल, वारंवार पोट फुगत असेल तर आमच्याकडे एक्सरे मशीन आहे. त्याचबरोबर माणसामध्ये जसं रक्त तपासतो आपण त्याच पद्धतीनं CBC पूर्ण कम्प्लीट ब्लड काउंटसुद्धा आम्हाला करतात. आपल्याकडे त्या पण तालुका लेवलला, जिल्हा लेवलला या फॅसिलिटी झालेल्या आहेत. त्याचबरोबर पोटामध्ये किंवा गर्भधारणेचा काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याकडे सोनोग्राफीची सुद्धा व्यवस्था आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, पशुवैद्यकानं त्याच्या डिग्रीमध्ये मिळवलेलं ज्ञान आणि त्या ज्ञानाचा उपयोग इकडं करणं निदानासाठी. म्हणजे उपचार करणं सोपं आहे, पण निदान करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते निदान जर योग्य झालं तर निश्चित त्या जनावरांना लवकरच आपल्याला दुरुस्त करतात. एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर जर आपण हात लावून ते अंग गरम लागत असतात, म्हणून ताप आला, मग जनावरांच्या बाबतीत काय घडतं? जनावरांच्या बाबतीत बऱ्याच वेळा काय होतं, इन्फेक्शन जर झालं असेल, जीवाणू किंवा विषाणूजन्य आजार आहे तर त्यांच्यामध्ये ताप येतो. मग ताप आल्यानंतर आपण जसं लहान मुलाचा किंवा आपला ताप थर्मामीटरने पाहतो तसंच आम्हीसुद्धा थर्मामीटरने त्याचा ताप पाहतो. किंवा आपण जसं त्याचं BP चेक करतो माणसामध्ये,
तशाच पद्धतीनं आम्ही सुद्धा त्याच्या हृदयाचे डोके वाढवत का त्याचा पल्ससुद्धा बघता येतो शेपटीच्या म्हणजे खाली आपण त्याची आर्टरी जी आहे त्याला पल्ससुद्धा बघू शकतो. त्याचबरोबर जनावरांचं पोट आणि आपल्या पोटामध्ये खूप मोठा फरक आहे. आपलं पोट सिंपल स्टमक आहे. जनावरांमध्ये 4 कप्पे असतात आणि सर्वात महत्त्वाचं रुमेन जे ज्याचं की कॅपॅसिटी जवळपास 100 ते 150 किलो असते, म्हणजे अर्ध वजन हे रुमेनचं असतं. तर या सगळ्या गोष्टीमुळे आम्हाला ते निदान करणं खूप सोपं. जरी बोलत नसतील तर त्यांच्या लक्षणामधून आम्हाला लक्षात येतं की काय. सर, जेव्हा एखाद्या पशूच्या आपण जवळ जातो आणि त्याची आपण ट्रीटमेंट करतो, मला असं वाटतं की ही नातं फक्त भावनेच झालं असतं आणि कळत ना कळत त्या मुख्या जीवाची आपल्याला दुवासवा मिळते. मागच्या अनेक वर्षापासून आपण हे अशा प्रकारची सर्व्हिस करताय, तर आजोबा आले काही अनुभव सांगा सर. बऱ्याच जनावरांमध्ये आपण बघतो का जरी गाय सांभाळली त्यांनासुद्धा बुद्धी आहे, त्यांनासुद्धा भावना आहे. आपण बघतो की डॉगमध्ये आपण बऱ्याच वेळा डॉग सांभाळतो त्यावेळेस त्याला जे काही सांगतो आपण प्रेमाने, कारण तिथं एक अनएक्सपेक्टेड अनकंडिशनल लव प्रेम जे आहे तर मालकाने हाक मारली किंवा मालकाने कमांड दिली तरी एक डॉग ऐकतो. तसंच पशूमध्ये सुद्धा आहे. आपण जर गाईला व्यवस्थित सांभाळलं, तिच्यावरून हात फिरवला आणि तिला खाद्य वेळच्या वेळी दिलं तर ती जनावरंसुद्धा निश्चित चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स आपल्याला देतात. म्हणजे निश्चितपणे मला असं वाटतं की एक जवळीकता पाहिजे, एक अटॅचमेंट पाहिजे आणि मुळामध्ये तुम्ही जे काम करतात त्या कामात तुमचं प्रेम पाहिजे. कारण आपण जशी सर्व्हिस करतो, सर्व्हिस देतो, त्यानुसार पुढची व्यक्ती, प्राणी, पशु पक्षी जे कोणी असेल त्यात जवळ आले असेल नाही का. आत्ता मला विचारायचं वाटतं की जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात केली होती त्या काळातली परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती काय बदलली? त्या काळातले जे रोग होते आणि आत्ताचे रोग होते. त्या काळातले काही रोग आता नवीन जे आलेले आहेत, बरेचसे रोग नवीन आहेत. लंपी स्किन डिसीज हा रोग आता नवीन आहे. गेल्या वर्षी आपल्याला काही स्कीमवरती मोठमोठ्या गाठी आहेत आणि त्याची ट्रीटमेंट किंवा त्याची लससुद्धा उपलब्ध आहे. तर त्याच्यामध्ये ते लगेच कंट्रोल करतात. काही आता करोना जो आहे, करोना आता माणसामध्ये झाला तर तो कुत्र्यामध्ये बऱ्याच पण अँटीजेनिक त्याची डिफरन्स आहे, तो वेगळा आहे. म्हणजे तो कुत्र्यापासून माणसाला होत नाही, परंतु त्याचं व्हॅक्सिन डॉगमध्ये आलेलं आहे. काही व्हायरल डिसीज आहे. आता व्हायरलच्या बाबतीत बघितलं तर फूट अँड माउथ डिसीज अगोदर होता पण कमी प्रमाणात होता, परंतु शासनाने गेल्या आता दुसरी फेरी चालू आहे याच्यामध्ये FMDची लस मुबलक प्रमाणात पुरवठा केलेली आहे. तर त्याच्यामुळं त्याच्यावरती आता कंट्रोल म्हणजे केंद्र शासनाने त्याच्यावरती बदलते वातावरण, बदलणारा आहे पूर्ण पर्यावरणाचा प्राण्यावर, पक्ष्यावर काय परिणाम? बदलत्या वातावरणाचा निश्चित परिणाम होतो. त्याच्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टीमध्ये प्राण्यांच्या जी व्यवस्थापन आहे किंवा त्याचे जे रोग काळजी घेणं आहे याच्यामध्ये बदल करावा लागतो आपल्याला. तर प्राण्यामध्ये अगोदर काय होत होतं की आपण प्राण्यांची आता संख्या आपण बघितलं तर देवणी गायीवरती मी विशेष काम करतो. तर देवणी गायीच्या बाबतीत बघितलं तर संख्या आता 40,000 आली, जी की 1.5 लाखाच्या पुढे. तर असं जर जनावरं सांभाळताना काही आजार झाले, लवकर जर त्यांना उपचार मिळाले नाही किंवा त्यांची उत्पादन क्षमता जर हळूहळू कमी होत चालली तर जनावरं सांभाळणं लोकांना कठीण होऊन जातं. तर अशा वेळी त्यांचं संवर्धन करणं, त्यांचं आनुवंशिक गुणधर्म जे दूध उत्पादनासाठी आहे, देवणीमध्ये जी आपली महाराष्ट्रातली दुधाळ गाय म्हणून ओळखतो, देशी गाय, तर याच्यामध्ये गोरे जे कोंड आहेत त्याचा बैल म्हणून शेतीसाठी उपयोग होतो आणि गायींचा उपयोग जे दूध उत्पादन जी A2 मिल्क आहे, आरोग्यदायी दूध आहे, त्याच्यासाठी याचा उपयोग होतो. तर काळानुसार आपलं बदललं पाहिजे. आता अगोदर कसं होतं की जनावरं सांभाळणं थोडंसं माणसं त्याला वेळ द्यायची, परंतु आता धावत्या जगामध्ये मनुष्यबळाची कमी आहे. त्याच्यामुळं आता नवीन संशोधनाने मुक्त संचार गोठा जे की जगाने ॲक्सेप्ट केलेलं आहे. मुक्त संचार गोठ्यामध्ये काय होतं की जनावरं 200 स्क्वेअर फीट एका जनावराला ठेवलं जातं. 200 स्क्वेअर फीटच्या प्रमाणात समजा आपल्याकडे 5 जनावर आहेत तरी 1000 स्क्वेअर फीटला आपण कुंपण टाकू शकतो. मग ते साध्या पद्धतीनं म्हणजे कमी खर्चाचं लाकडावर जरी केलं तरी चालतं आणि त्याच्यामध्ये एखादं झाड असेल तर त्याला सावली आणि साध्या छपराचं जरी आपण शेड केलं आणि जनावरं जर मोठी सोडली घ्यायची तर आपल्याला तिथं भरपूर आपल्या मनुष्यबळाची कमतरता जाणवत नाही आणि महिलासुद्धा हे दुग्ध व्यवसाय काळ बदलत्या काळानुसार ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्याही आता उपलब्ध आहेत, फक्त आपण ते स्वीकारल्या पाहिजे.
सर परत मला तुमच्या जो काही पुरस्कार आहे त्याकडे यायचा आहे. सर जेव्हा एखादा पुरस्कार मिळतो तेव्हा निश्चितपणे कामाची जबाबदारी वाढलेली असते, आणखी जोमाने काम करायला असतं. तर तत्पूर्वी मला विचारायचं वाटतं की हा जो पुरस्कार आहे तर खास हा पुरस्कार आपण कोणाला समर्पित करू इच्छितो? निश्चितच मी माझ्या पशुपालकांना आणि माझ्या म्हणजे आईवडिलांना हा पुरस्कार मी निश्चित असं वाटतं. कारण माझ्या पशुपालकांनी मला हे जे काम आहे ते मी त्यांच्यामुळे करू शकतो. त्या प्राण्यांची सेवा त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि विश्वास टाकल्यामुळेच मी जास्तीत जास्त जबाबदारी घेऊन. बऱ्याच लोकांना असं संधी मिळते, बऱ्याच लोकांना संधी मिळत नाही, पण ज्यांना मिळते त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपली जबाबदारी आपण जर ओळखली, आपलं काम, आपलं कर्तव्य जर आपण ओळखलं तर निश्चितपणे आपल्याकडनं मी म्हणत नाही खूप चांगलं, पण बऱ्यापैकी आपलं काम आपण करू शकतो नाही का. आणि तुम्ही पहिल्यापासूनच या पद्धतीने काम केलं आहे. सतत चांगलं काम करण्याची जर प्रेरणा कोणाकडनं भेटली का ही स्वयंप्रेरणा आहे? सतत माझी मी थोडासा अभ्यासू आहे आणि पुस्तक वाचन मला थोडंसं आवडतं आहे आणि दुसऱ्याला मदत करणं किंवा मी एक ही सर्व्हिस नोकरी आहे शासनाची, परंतु ही नोकरी न समजणार एक सोशल वर्क आहे. अशा पद्धतीनं मी कामाचं आहे. आता खरोळ्यामध्ये जो पुरस्कार गुणवंत पशुवैद्यक मिळाला तो मी पशुवैद्यक दवाखाना श्रेणी खरोळा येथे असताना म्हणजे 2013 ते 18 असं 4 वर्ष मी तिथं होतो. खरोळा आणि तिथल्या आजूबाजूचे आणि तिथे मला विस्तार अधिकारी म्हणून सुद्धा ॲडिशनल चार्ज, परंतु मी कसलीही कसरत न करता माझ्या दवाखान्याचं काम करत करत मी पूर्ण तालुक्याच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या प्रामाणिकपणे राबवायचा प्रयत्न केला. आणि पशुवैद्यक दवाखाना खरोळा येथील ज्या पंचक्रोशीतील ज्या काही लोक आहेत ज्यांचे पशु आहेत यांची अत्यंत प्रामाणिकपणे वेळेत जेवढं शक्य आहे तेवढं चांगल्या प्रकारे काम केलं. तिथं योजना ज्या आहेत कामधेनु दत्तग्राम योजना असेल किंवा ISO दवाखाना करण्याचं काम केलं. ISO दवाखाना शासनाची अशी हे होती की तुम्ही लोकवर्गणीतून ISO दवाखाना करायचा. मग तिथं काम जर आपलं नसेल तर लोकवर्गणी मिळणार नाही, आपण शब्द कुणाला बोलू शकणार नाही. परंतु मी ग्रामपंचायतला भेटलो, सर्व सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य यांनी मला म्हटलं की तुमच्या दवाखान्याला जे काही खर्च लागतो ते आम्ही देऊ. आणि जवळपास 60 ते 70 हजार ते प्रामाणिक काम असल्यामुळे सगळ्या लोकांनी मला सहकार्य. पण आपण जर ऑनेस्टली काम करत असतात तर अनेक ऑनेस्टची लोक आपल्याला पाहिले आपण की सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन औसा येथील सन्माननीय डॉक्टर श्रीधर गुणवंतराव शिंदे यांचं काम उल्लेखनीय आहे. आणि काम उल्लेखनीय असेल की उल्लेखनीय पुरस्कारसुद्धा मिळतात, आणखी पुरस्कार मिळतील. पुरस्कार मिळो अगर न मिळो, परंतु लोकांना काय आवडतं, लोकांची काय गरज आहे आणि कशासाठी आपण आहोत ही भावना त्यांच्या मनामध्ये नेहमी असते. कारण ते स्वतः या ठिकाणी शेतकरी पुत्र आहेत, आईवडील शेतकरी आणि स्वतःचं जन्मगाव हे अगदी खेडेगाव आहे. पूर्णपणे अगदी 10वीपर्यंत शिक्षण खेडेगावात झालेलं आहे. त्याच्यामुळं शेतकरी आणि शेतकऱ्यांचे जे काही पशुधन आहे याच्याबद्दल असलेल्या ज्या काही समस्या आहेत त्यांना त्या जवळून पाहिल्या आहेत. आणि म्हणून आत्ता या ठिकाणी अधिकारी जरी असले तरीसुद्धा अगदी डोर टू डोर जाऊन काम करतात आणि म्हणूनच या औसा तालुक्यातील लोकांना ते आपलेसे वाटतात. मला असं वाटतं की एखादा अधिकारी जेव्हा आपला असं वाटतो त्यातच त्या अधिकाऱ्याचं त्या व्यक्तीचं यश दडलेलं असतं. सर मी एवढं सांगेन की तुम्हाला आणखी चांगलं आरोग्य लाभो, कारण तुम्ही पशु पक्षी प्राणी यांचं आरोग्य जपता आणि म्हणून तुमचंही आरोग्य चांगलं पाहिजे. यासाठी आमच्या सर्व टीमच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील काळामध्ये आपण अधिक जोमाने काम करावं. निश्चितच या ठिकाणी गुणवंत पशुवैद्यक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त सन्माननीय डॉक्टर श्रीधर गुणवंतराव शिंदे यांच्याशी साधलेला संवाद प्रेक्षकांना नक्की आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.